नमस्कार, मी डॉक्टर दिलीप कुमार उरणकर, उरण वेलनेस सेंटर, रायगड जिल्हा, नवी मुंबई येथून बोलतो. आज 1 डिसेंबर 24 आहे आणि माझ्याबरोबर साहिल सरोदे नगरहून आलेले आहेत. यांचं वय 18 वर्ष आहे आणि यांच्या पोटामध्ये दुखत होतं म्हणून ते त्यांच्या लोकल मिलिटरी ह्याच्यामध्ये गेले हॉस्पिटलमध्ये आणि त्यांनी अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगितली. जवळ येऊन अल्ट्रासोनोग्राफी केली. त्याच्यानंतर त्यांना त्या रिपोर्टमध्ये सापडले की एक 14 mm गॉलब्लॅडरमध्ये एक स्टोन आहे असं 14 mm एक स्टोन आहे सापडला. 14 का 11 mm 11 mm सापडला. ही गोष्ट आहे 23 नोव्हेंबरची. ठीक आहे, 23 नोव्हेंबर. त्याच्यानंतर याच्या वडिलांनी मला संपर्क केला आणि त्यानुसार याला गॉलब्लॅडर स्टोन रिमूव्हल विदाउट ऑपरेशनची प्रोसेसमध्ये आम्ही याला टाकलं आणि आम्ही त्याला बोलवलं गेलं. पॅकेजनुसार तो आला. इथं 4 दिवस राहिला. 4 दिवस राहिल्यानंतर त्यांनी ह्या फॉर्मनुसार जवळ यायचं, ह्या फॉर्मनुसार त्याला ह्या दिवशी म्हणजे 28, 29 आणि 30 ह्या 3 दिवसामध्ये त्याला आपण मेडिकेशन केलं. नॅचरोपॅथीचं मेडिसिननी त्याचे स्टोन विदाउट ऑपरेशन काढले. हे त्याचे स्टोन आहेत. हे स्टोन आहेत. अल्ट्रासोनोग्राफीमध्ये फक्त 11 mm सांगितला होता, परंतु या ठिकाणी खूप मोठे मोठे स्टोन सापडले आहेत. त्यांनी भरपूर निघालेले आहेत. ही एक लाईन आहे ती 10 mm आहे, म्हणजे 1 सेंटीमीटरची. ही 20 mm 2 मिळून आणि हे समजा अर्धा, तर 25 ते 26-27 mm एक स्टोन पडलेला आहे. हा मोठ्यात मोठा आहे आणि बाकी छोटे अनेक पडलेत. आम्ही 39 सांगितले होते आमच्या टेस्टमध्ये. त्याच्यापेक्षा छोटे जे आहेत ते अनगणित भेटलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर पँक्रियाच्या तोंडावर पँक्रियाचे स्टोन होते, ते पण आम्ही रिमूव्ह केले. आणि लिव्हरच्या साईडला काही फॅट अॅक्युमुलेट होती थोडीशी. त्याची फॅटी पार्टिकल्स जे स्फटिक असतात छोटे, खसखसच्या दाण्यासारखे आणि साजूक तुपाच्या दाण्यासारखे होते, ते पण आम्ही काढले. ह्याच्यामध्ये जवळजवळ 2-3 प्रकारचे स्टोन याच्यातून निघालेले आहेत. अति कलरमध्ये बघितलं तर डार्क ब्लॅक, डार्क ग्रीन, लाईट ग्रीन, लाईट येलो, डार्क येलो आणि व्हाईट एवढ्या टाईपचे बारीक अनेक स्टोन निघालेले आहेत. आणि स्लज म्हणजे गाळ, जो कॉमन बाईल डक्ट, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनमध्ये जे स्टकिंग चिपचिपा पदार्थ होता किंवा इंडायजेशनसाठी आणि गट लाइनिंगसाठी जे ब्लॉकेज होता, तो ब्लॉकेज म्हणजे स्लज आम्ही सर्व क्लीन केलेले. ह्या 3 दिवसाच्या डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस आहे. ह्याला बोलतात आम्ही एलिमेंटरी ट्रॅक डिटॉक्सिफिकेशन विथ असोसिएटेड ऑर्गन. असोसिएटेड ऑर्गन म्हणजे स्टमक आहे, डिओडनम आहे, CBD कॉमन बाईल डक्ट, पँक्रियाज, गॉलब्लॅडर आणि लिव्हर ह्यात असलेल्या ज्या काही डक्ट्स आहेत त्या डक्ट्स क्लीन केल्या जातात. त्या डक्ट क्लीन केलेल्या सर्व जे मटेरियल आहे ते स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन ह्याच्या मार्गे बाहेर काढले जातात. ही प्रोसेस आम्ही ही 4 दिवसात इथे केलेली आहे. आणि आता तुझा अभिप्राय सांग. साहिल स्वतः सांगेल त्याचं. माझं नाव साहिल आहे. मी नगरहून आलो होतो सरांकडे गेले बघून. मला गॉलब्लॅडरमध्ये स्टोन होते, खूप पेन होत होतं. त्यामुळे सरांकडे आलो. त्यांनी मेडिकल वगैरे दिलं, औषध वगैरे. त्यांनी स्टोन निघून गेले. आता खूप लाईट वेट असं फील होते. अच्छा, ह्या दौरान तुला काय असं वाटलं का कडू होतं का दवा आमची? काहीच नाही. काही दवा वगैरे वाटली का? ज्यूस सारखं एकदम ज्यूस सारखं वाटलं? आणि कसलाही म्हणजे तू रिकमेंड करू शकतोस का कुणाला जर गॉलब्लॅडर स्टोन झाला असेल तर त्यांनी इथे येऊन गॉलब्लॅडर स्टोन काढावं विदाउट ऑपरेशन? विदाउट पेन, विदाउट ऑपरेशन इथून काढू शकतात. आणखीन काय सांगायचं तुला? तू हॅपी आहेस? हॅपी. ओके, थँक्यू.